कोणीच नाही का तुमचा? बॉलर बॉलर नेम प्लीज. अनिकेत. चला 2 धावांच्या पॅनल्टीसह खेळ सुरू करावा लागेल तो टीम घणसोली ए या टीमला. आणि सलामीचे ऑर्थोडॉक्स ओपनिंग बॅटिंग फेर आपल्याला मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळते. एका बाजूला चेतन म्हात्रे आणि त्याच्या समेत एक आक्रमक खेळाडू आपल्याला पाहायला मिळेल नॉन स्ट्रोक एरियनकडे संतोष. चेतन म्हात्रे आणि संतोष म्हात्रे अशी सलामीची जोडी. पहिला गोलंदाज बॉलिंग ट्रॅकवर अनिकेत लीड करेल. फ्रंट लाईन बॉलर फ्रॉम गार्डन एन कडनं मारा करण्यासाठी सज्ज आहे. ओव्हरपीच बॉल स्लॉग इट करण्याचा प्रयत्न. वटवृक्षाच्या अगदी शेंड्याला बॉल आदलतोय. तत्पूर्वी 2 धावा अंकित होत असताना आपल्याला पाहायला मिळतील. चांगली रनिंग बिटवीन द विकेट. टीम बेलापूर 2 अकाउंट ओपन करत असताना षटक क्रमांक पहिलं 3 षटकं. पहिलं आणि एकमेव पॉवर प्लेचं षटक जिथे 2 सीमारक्षक आपल्याला पाहायला मिळणार आहेत. दिवा ए संघ आज सेटल डाऊन पाहायला मिळते. रिलॅक्स माइंड फायनल मध्ये पुन्हा एकदा फ्रेश उत्साहानं ते मैदानामध्ये उतरतील. बॅट आधीच फिरली, बॉल नंतर निघून गेलाय. पेस व्हेरिएशन ज्याला आपण म्हणतो, बीट केलं फलंदाज चेतनला. चेतन हा या टीमचा एक हुकमाचा एक्का आहे, ज्या खरं तर टीमच्या विजयाच्या वाटचालीमध्ये चेतन म्हात्रे आणि त्याचं कॉन्ट्रीब्युशन हे फार महत्त्वाचं असणार आहे. दोन्ही टीम्सना जिंकायचंय, परंतु जो बेस्ट देईल तो पुढे जाईल आणि तोच खऱ्या अर्थानं फायनलमध्ये क्वालिफाय सुद्धा होणार आहे. यावेळेला बॉलला उचललाय. कॅच इज द कॉल अँड कॅच इज टेकन. विकेट डाऊन. चेतन बाद. न्यू बॅट्समन इन ॲट नंबर 3. अतिशय शैलीदार फलंदाज वरून हा बॉल सरळ सोडून दिलाय. इथे जजमेंट थोडंसं फसलं गेले. क्रिकेटमध्ये तुमचा अंदाज, क्रिकेटमध्ये तुमचं जजमेंट, क्रिकेटमध्ये तुमचं अँटिसिपेशन फार महत्त्वाचं असतं. बॉल रिलीज केलाय आउटसाइड द ऑफ स्टिक कॉरिडॉर लेंथला, मिळालाय डॉट बॉल. यावेळेला आक्रमण केलंय, फिल्डर नाही आहेत. बॉल क्लिअर होईल over the deep mid wicket region on the top of the statue, and this is first 6 of the inning. आज सेमी फायनल क्रमांक 1 या फटक्याला तुमच्या फिल्डिंगच्या सजावटची कोणतीही संधी नव्हती. असा एक आक्रमक बेधुंद फटका जिथे आपण पाहताय की 6 धावा आपल्याला पाहायला मिळते. एकूण धावसंख्या पहिलं षटक प्रगतीपथावर असताना एकूण धावसंख्या झाली आहे 8. एक चेंडूचा खेळ अजूनही शिल्लक असणार आहे. धावसंख्या 8. मॅच बॉल मैदानामध्ये आलाय. स्पर्धा आपण एन्जॉय करतोय. 30+ दिवा कोलीवाडा आणि नवी मुंबईची आन बान शान नेहमी आम्ही दादांचा उल्लेख करत असतो. एकमेव गोल्डमन ऑफ नवी मुंबई, ज्यांच्या माध्यमातून या स्पर्धेचं भव्य दिव्य आयोजन. आज फायनल डे. यावेळेला मात्र बॉलची लाईन खराब आहे. पंच अपडेट करतायत. इट्स अ वाईट बॉल कॉल. इथे येईल हा वाईट. धावसंख्या 1 पुढे जाईल. पाहायला मिळेल 9 या आकड्यावर. गोलंदाज असे हसले ना की आम्हाला मिचेल स्टार्कची आठवण येते. त्या अगोदर शोएब अख्तरी असंच करायचा.
3 षटकांचा सामना. पहिले षटक प्रगतीपथावर पॉवर प्लेचं षटक आहे. धावसंख्या 9. यावेळेला अगदी आपण पाहिलं तर स्ट्रेट बॅटेड स्ट्रोक. ओहो हो, कमालीची ताकद, शक्ती, युक्ती, आत्मविश्वास आणि गजब का शॉट. ज्या पद्धतीने बॉल आलाय त्याला तितक्याच ताकदीनं फेकून दिलं. यावेळेला हा षटकार येऊन अगदी 6 धावा आपल्याला पाहायला मिळतील. ॲड होतील. एकूण धावसंख्या पहिल्या षटकाच्या अखेरीस 15 या आकड्यावर 15 ऑन दी स्कोर बोर्ड नाव. 15 धावा. षटकार फलंदाज आपण पाहिले काय नाव बॅट्समनचं, वरुणनं षटकार लगावलाय. टॉस झाला. टॉस जिंकून पहिल्यांदा फिल्डिंग करण्याचा डिसिजन घेतलाय घनसोली ए या टीमनं. अगदी मावळत्या सूर्यकिरणांसोबत सुरू असलेली ही सेमीफायनलची लढत. थोडी घाई करूया गिरीश सर, आपण थोडं थांबी द्या फिल्डिंग टीमला. अतिरिक्त वेळ आपण घेता. यानंतर फायनलच्या मॅचसाठी संपूर्ण दिवा ए निलेश दादा पाटील आणि त्यांची संपूर्ण टीम सज्ज असणार आहे. चला घाई करा फिल्डिंग टीम. आता फिल्डिंगची सजावट अमरदादा आपण पाहिली तर ऑन साईडला आपण पाहताय डीप ऑर्थोडॉक्स लॉंग ऑन, डीप मिड विकेट आणि डीप काऊ करणं वडाच्या झाडाच्या अगदी मागे एक फिल्डर आपल्याला पाहायला मिळेल. ऑन साईडला 3 आहेत, माफ करा, लेफ्ट हँडेड बॅट्समन असल्या कारणानं फिल्डिंग आता मूव्ह झाली आहे. ऑन साईडला मिड विकेट आणि त्याचबरोबर काऊ कॉर्नर आणि डीप लॉंग ऑन, डीप लॉंग ऑफ. आणि अगदी बाह्य वर्तुळामध्ये आपण जर का पाहिलं तर नक्कीच ऑफ साईडला फक्त एकच फिल्डर पाहायला मिळेल. षटक क्रमांक आपण पाहताय दुसरं. पहिल्या षटकामध्ये सुरुवात सुंदर झाली होती फिल्डिंग टीमकडनं. पहिली विकेट मिळाली, परंतु कमालीचं कमबॅक केलंय संतोष आणि वरुणनं. याही वेळेला आडव्या पट्ट्यांना बॉलला फेकून दिलं. ऑन साईडला फिल्डर आपल्याला पाहायला मिळाले. 1 मिळाली, दुसरीचा प्रयत्न, 2 मिळाल्या, तिसरीचा प्रयत्न, जिथे आपण पाहताय की चौथीचाही प्रयत्न केला जाईल. 3-2 षटकांचा खेळ झाला. धावसंख्या आपल्याला पाहायला मिळते ती 33. एका बाजूला संतोष खेळतायत आणि त्याच्या समवेत वरुण, असे सेट झालेले 2 फलंदाज आपल्याला पाहायला मिळतील. चला 3 षटकांमध्ये चेतन पाणी पाहिजे नक्की. चला पाणी हवंय का? चला पाणी द्या मैदानामध्ये. नाही पाणी हवं असेल तर द्या, हरकत नाही. +30 म्हणजे मगाशी आम्ही उल्लेख केला जबाबदारीचं भान ठेवून खेळलं जाणारं क्रिकेट. आज सिनियर खेळाडू आमचे हिरामाजी पाटील साहेब, ज्यांचं नेहमीच क्रिकेटच्या स्पर्धा म्हटली की मग विशेष योगदान, व्यासपीठावर त्यांचं आगमन. वॉर्म हार्टेड वेलकम. 33 धावा धावफलकावर 2 षटकं. आता नवीन गोलंदाज काय किमया करेल. मला असं वाटतं की या षटकामध्ये किमान 6 ते 7 धावांवर रोखण्याचा प्रयत्न हा असायला हवा. एखादी विकेट मिळेल, मॅचमध्ये पुनरागमन करतील टीम घनसोली ए, परंतु तसं घडेल का? फलंदाज जे सेट झालेत त्यांना आता चेंडू फुटबॉलसारखा दिसतोय आणि त्यांना थांबवणं हे फार सोपं काम नाही आहे. राजेश आलेत बॉलिंग ट्रॅकवर. ओव्हर द विकेट. यावेळेला बॉल आउट स्विंग केलाय. हाऊ इज दॅट इज दी अपील. पंच शहानिशा करतील, डिस्कस करतील आणि एक डिसिजन आपण देणार आहोत आणि त्या निर्णयाला तुम्हाला सन्मान हा द्यावा लागेल. पाहूया एक्झॅक्टली काय घडलंय, पंच काय डिसिजन देतील. अँड इट्स OUT आउट, एज अँड गॉन. पंचांनी वेळ घेतला, डिस्कस केलं आणि त्यानंतर एक फेअर डिसिजन पाहिला तर नक्कीच विकेट किपरनं नॉन स्ट्रायकर यांच्या पंचांकडे अपील केली होती. त्यांच्या दृष्टिक्षेपात ते आलं नव्हतं. हर्षल यांच्या
हर्षलनी मुख्य पंचांच्या भूमिकेमध्ये असलेले गिरीश यांच्यासोबत चर्चा केली. त्यांना ते खरं तर त्यांच्या नजर कैदेत आलं होतं आणि दोन्ही मिळून एकत्रित हा डिसिजन आपण घेतलाय. म्हणजे क्रिकेट हा संवाद आणि गाठी भेटींचा खेळ आहे. दोन पंचांमध्ये सल्लामसलत झाली, डिस्कशन झालं, संवाद झाला आणि एक डिसिजन दिला तो म्हणजे आउट. सलग 3 षटकार जर का आले बॅट्समनकडनं तर 1000 रुपये मिळतील धीरज यांच्याकडनं बॅट्समनसाठी. पहिलाच बॉल लेग स्टिकवर होता. पण आम्हाला अपडेट करतायत की लेग स्टिकच्या बाहेरून निघून गेलाय. विकेट किपरकडे आलेली ही वाईटची 1 रन. यावेळेला आक्रमक पवित्रा जसा आवाज प्रतिबिंबित झालाय. इट्स अ मॉन्स्टरस हिट. 6 धावा षटकार. बॅट्समन आपण पाहताय ऑन अ स्ट्राईक भूषण पाटील. भूषण पाटील बेधडक तो आला आणि बेधडक त्यानं ठोकलाय पहिला षटकार. बॅट्सविंग किती छान आहे बघा. रणसंख्या झाली ती तब्बल 40. अजून एक इथे बॉल फसलाय. फिल्डर जज करतील फलंदाज बाद. भूषण पाटील बॅक टू द डगआउट. नाही लय लांब आहे. लय लांब आहे. लय चेतन जाम लांब होता. ओ क्लीन बॉल दांडी गोल फलंदाज बाद. बॅक टू बॅक विकेट्स. धावसंख्या 40. अजूनही 2 चेंडू शिल्लक असणार आहेत. कितपर्यंत पोहोचतील. बेलापूर टीम चांगला प्रवास केलाय. बेलापूर टू दिवा असा मोठा लांबचा प्रवास त्यांनी केला आणि त्यांना जिंकायचं आहे. तितक्याच ताकदीनं प्रयत्न करते टीम घणसोली. परंतु आज खरं तर मुख्य गोलंदाज या टीममध्ये नाही आहेत. त्यामुळे खरं तर ज्या पद्धतीने गोलंदाजी झाली आहे त्यांना थोडा मार पडलाय. धावसंख्या 1 पुढे जात असताना पाहायला मिळेल ते 41. अजूनही 2 चेंडूंचा खेळ शिल्लक असणार आहे. यावेळेला बॉलला उडवला आहे आणि परफेक्ट टाइम केलंय. डेथ ओव्हर मोठं प्रेशर परंतु फटका त्याहूनही मोठा षटकार. टोटल स्कोर 47. कैलास ठाकूर एक मोठं नाव आहे क्रिकेटचं. क्रिकेट ज्यांच्या रक्तातच आहे. अगदी जसं बॉल आला त्याला उचलला बेधडक फेकून दिलाय. धावसंख्या 47. शेवटचा बॉल आहे. 1 बॉल टू गो. टार्गेट सेट होईल. कुठपर्यंत पोहोचेल. मिळेल 1 मिळतील 2 मिळेल चौकार की येईल षटकार की मिळेल विकेट. असा हा टेनिस बॉल 30+ क्रिकेट.
इथे कैलाश ठाकूर यांनी अजून एक लगावलाय. प्रॉपर टायमिंग, परफेक्ट एक्झिक्यूट अँड पार्सल इट फॉर अ 6. वन मोर टाइम, अनदर हिट, अनदर 6. 47 आणि त्याच्यावर ऍड करूया 6. धावसंख्या झाली 53 आणि जिंकण्यासाठी 53 धावा झाल्या आणि 2 धावा ऍड होतील पॅनल्टीच्या. धावसंख्या झाली 55 आणि जिंकण्यासाठी अब तक 56. चला सुशील सर, 2 धावा पॅनल्टी, 55 झाल्या, 56 काढायचे. चला लगेच मैदानामध्ये उतरा आणि करू आम्ही पुन्हा एकदा मायक्रोफोनवर परिवर्तन. इन्व्हाइट करू आमचे साथी समालोचक, आमचे मोठे बंधू अमर भुईर आणि त्यानंतर फायनलच्या मॅचमध्ये विजय म्हात्रे यांचं मराठीचं पुन्हा एकदा गोड समालोचन पहिल्या सत्रामध्ये तुम्हाला अनुभवायला मिळेल. धन्यवाद नितेश भोईर यांचा आपण आवाज ऐकलात. एक अभ्यासपूर्ण समालोचन, परफेक्टली टेक्निकल लँग्वेज बघायला ऐकायला मिळाले आपल्याला. 56 धावांचं टार्गेट. काय फलंदाजी केली बेलापूर संघाच्या फलंदाजांनी. चेतन बाद झाल्यानंतर मात्र धुरा सांभाळली तिन्ही फलंदाजांनी. आलेल्या तिन्ही फलंदाजांनी आक्रमक खेळ साकारला. वरुण, संतोष आणि कैलास ठाकूर याचा आक्रमक खेळ बघायला मिळाला. तब्बल 53 धावा डोलून काढल्या 3 षटकात, 2 पॅनल्टीच्या अशा 55. असं 56 धावांचं टार्गेट समोर आहे. 18 चेंडू आणि 56 धावा. बघूया कुठला संघ फायनल मध्ये जाईल ते दिसेल आता. 18 चेंडू मध्ये दिवा संघ, यजमान संघ मात्र यांनी फायनल मध्ये प्रवेश मिळवलाय. नशीब बळवंत. निलेशदादा पाटील चिठ्ठी उचलायला लागणारा पोळगा आला, चिठ्ठी हातात दिली आणि मैदानाची जशी साथ आहे ना निलेश, तशी नशिबाची देखील साथ आहे. मैदानात बघितलं आपण, माती ज्या मातीत खेळतात त्या मातीने, ते धरणी मातीने देखील त्यांना आशीर्वाद दिलाय आणि फायनल मध्ये पोहोचलेत. निश्चितच मी कौतुक करेन निलेशदादा पाटील यांचं, गोल्ड मॅन ऑफ नवी मुंबई. कारण कित्येक अडथळ्यांना सामोरे जाऊन ह्या दर्जेदार स्पर्धेचं आयोजन त्यांच्या माध्यमातून आपण बघतोय आणि कित्येक वर्षात आपण त्यांचा सहभाग बघतोय. आणि ह्या स्पर्धेला नव्हे नितेश, 30+ कित्येक स्पर्धा असतील किंवा टेनिस बॉल क्रिकेट पटलावरती नवी मुंबईतील कित्येक स्पर्धांना हातभार लावताना आपण त्यांना बघतो. त्यांच्या माध्यमातून ते योगदान आम्हाला बहुतेक स्पर्धांना बघितलंय. आम्ही गेल्या वर्षीची 30+ स्पर्धा करवेगाव झाली, त्या स्पर्धेत दिलेल्या त्यांना ट्रॉफीज मला अजून लक्षात आहेत. क्रिस्टलच्या ट्रॉफीज होत्या त्या देखील. चला सलामीचे फलंदाज सज्ज झाले आहेत, सामन्याकडे वळवतोय. गडचोली संघ आपला राखीव खेळाडू पाठवायचा आहे, नावं सांगायचे. आशिष आणि चेतन. बेलापूर संघाकडून चेतनने सुरुवात केली होती. आता या घनसोळी संघाकडून चेतन बघतो नॉर्थ साईडला. स्ट्राईकला आशिष, पहिला चेंडू वरुण याचा. चांगली सुरुवात. जशा धावपळकावरती धावा उभ्या केल्यात ना, कॉन्फिडन्स वाढलाय क्षेत्ररक्षण करणारा संघ बेलापूर संघाचा. ब्रिलियंट स्टार्ट. पहिला चेंडू डॉट बॉल, दुसरा बॉल, अजून एखादा मात्र कडक फटका. काय फॉलो थ्रू मध्ये क्षेत्ररक्षण होत आहे. ब्रिलियंटली फिल्डेड ऑन इज फॉलो थ्रू. आणि कठीण आहे हे, बिंग अ फास्ट बॉलर. तुम्हाला चेंडू डिलिव्हर करायचा आहे, कडक फटका मारला समोर आणि ते वाकून चेंडू अडवायचा आहे, पण ते प्रयत्न करताना दिसला वरून आणि त्या प्रयत्नाने यश देखील मिळालाय. चेंडू अडवलाय. अजून एक डॉट बॉल बघायला मिळतो आपल्याला. अशी स्ट्राईक असताना परत 2 चेंडू डॉट बॉल आलेत आणि हा चेंडू पुन्हा एकदा मात्र खोलवर टप्प्याचा चेंडू. प्रोटेक्शन आहे तिथं ऑफ साईडला. एकदा मात्र पहिली धावसंख्या आपल्याला धावपळकावरती बघायला मिळेल. वाईल्ड चेसिंग 56 रन, फर्स्ट रन ऑन टू द स्कोर बोर्ड. घनसोळी असंघ बनाम बेलापूर 30+ संघ. आणि हा चेंडू ब्लॉक होल मध्ये टाकलाय. वेगावरती स्वार होत असताना एक अप्रतिम चेंडूचं प्रदर्शित करत असताना एक चांगला गोलंदाज, नाव आहे वरुण. अजून 4 चेंडू टाकून झाल्या. धावसंख्या धावपळकावरती बघायला मिळते फक्त 1. 3 डॉट आल्यात. पुढील चेंडू आणि हा चेंडू आता मात्र ऑफ साईडला टोलवला. कडक फटका.
निश्चितच खूप जोरात होता फटका. इनर सर्कल मध्ये दैवेत भूषण, टी शर्ट वरती नाव दुसरं आहे भूषण, याचं चांगलं क्षेत्ररक्षण बघायला मिळालं. फलंदाजी चांगली कामगिरी बजावली क्षेत्ररक्षकाच्या भूमिकेत असताना, इनर सर्कल मध्ये चांगलं क्षेत्ररक्षक करत असताना. पुढील चेंडू, हा चेंडू आता मात्र जोरकस टोलावला आहे. तिथे क्षेत्ररक्षक आहे आणि जेल निसटतोय. जजमेंट चुकलाय, जजमेंट चुकलाय आणि जीवदान मिळालाय. ही फक्त एकच धाव मिळाली.
तीन चेंडू 15 धावा आणि हा चेंडू आलाय, फसवलाय. अनुभव आणि अनुभव आता मात्र पणाला लावलाय गोलंदाजाने. कुठेतरी सुटकेचा श्वास घेतला असेल आता बेलापूर संघाने, कारण स्वप्नील नावाचं वादळ भुंगावत होतं त्यांच्या समोर, पण त्या स्वप्नीलला आता मात्र चकवलाय, फसवलाय गोलंदाज संजय याने. सिंगल. संजयचं देखील कौतुक असेल, कारण अंडर प्रेशर काय फलंदाजी करत होता स्वप्नील. कौतुक असेल त्या फलंदाजाचं. शेवटचा चेंडू आणि हा चेंडू व्हाईट बॉल येतोय. धाव संख्या 43 आणि आता मात्र येतोय डॉट बॉल. हार्दिक अभिनंदन बेलापूर टीम.